जय शिवराय मित्रांनो, मी कोकणी ऋषा सफर सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप लीडर तुषार सर यांच्याकडून रायगड किल्ल्याबद्दल थोडीफार माहिती घेऊयात. जिथून सगळे बाकी लोक वर जात होते ना ते चित्त दरवाजा. गडात एकूण 4 दरवाजे, चित्त दरवाजा, नाणे दरवाजा, महादरवाजा आणि वाघ दरवाजा. सुरुवातीला हा नाणे दरवाजा, ह्याच्यावरती आपला महादरवाजा मिळेल. सो याची कॉन्सेप्ट अशी होती की गनिमी कावा माहिती असतं महाराजांचा. सो दाखवायचा दरवाजा चित्त दरवाजा आणि वापरायचा दरवाजा नाणे दरवाजा. कारण तुम्ही बघायला तर हे खाली सगळे डेन्स फॉरेस्ट आहे आणि तुम्ही ऐकलं असेल चौथीच्या पुस्तकामध्ये वगैरे की शिवरायांच्या काळामध्ये आमराई होती. तर ती जी आमराई होती ना ती ह्याच भागामध्ये होती असं म्हणतात. तर तेव्हा ते डेन्स फॉरेस्ट होतं असं. सो तुम्हाला हा समजत नाही की ते दरवाजा आहे, सगळं जंगल आहे. तो खिंडीमध्ये ओपन आहे, तो दिसून येतो की तिथं दरवाजा आहे. हा दरवाजा दिसत नाही. सो तो वापरायचा दरवाजा आणि तो दाखवायचा दरवाजा आणि वापरायचा दरवाजा. आणि महाराजांच्या जे काही सगळ्या सरदार यायचे किंवा महाराजांच्या पालख्या वगैरे जे काही त्यांचा राबता असायचा तो याच ठिकाणी असतो. त्याला राजमार्गसुद्धा म्हणतात. तो पायरी मार्ग म्हणतात आता आणि हा राजमार्ग म्हणतात. सो दुसरं म्हणजे नाणे दरवाजाचं ते नाव नाणे कापड ह्याचे कसं कुठे रेफरन्स मिळत नाही. आता ह्याची तुम्ही बांधणी बघायची गोमुख आहे. गोमुख म्हणजे हा तुम्हाला पूर्ण वळण घ्यावं लागतं किल्ल्यामध्ये यायला, दरवाजात यायला. याची कॉन्सेप्ट अशी होती की महाराजांनी आज्ञापत्रातले उल्लेख आहे. हा तुम्ही राजस्थानच्या वगैरे फोड बघा, डायरेक्टली डोअरला ॲक्सेस असतो. पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होता की डोअरच्या आतमध्ये जर शत्रू घुसला, शत्रूने डोअर ओपन करून शत्रू घुसला म्हणजे किल्ला त्याच्या ताब्यात गेला. सो म्हणून महाराजांनी आज्ञापत्रामध्ये त्यांचे उल्लेख आहे की गोमुख बांधणी ही महाराजांनी सुरू केलेली आहे. आता आडवा आहे, त्याच्यामुळे काय होतं, एक तर दरवाजा तुम्हाला पाडायचा असेल, दरवाजा बंद असतं त्याच्यावर उंट्यांचा मारा करायला लागतो, मोठ्या लाकडा त्याच्यावर हे करायला लागतं. तर त्यासाठी फोर्स लागतो, तुम्हाला धावत येऊन त्याच्यावर करायला लागतं. सो असं जर तुम्हाला वळण घ्यायचं तर ते करता येत नाही. दुसरे त्या ट्रिक असायचा की हत्तीचा वापर करायचा. हत्तीने त्या पाणी त्याला मार वगैरे, पण त्यालासुद्धा जरी हत्तीला जर धावत यायचं तर त्याला पण धावत द्यावं लागतं. त्याला मार करू शकत नाही. तिथं पण त्याचा असा टर्न घेतो तर त्याचं स्पीड कमी होतं. सो त्याच्यामुळे हे 2-3 जे ऑप्शन होते दरवाजा तोडायचे ते इथे यूज केले जाऊ शकत नाही. म्हणून याची बांधणी अशी केली. माचीमध्ये तुम्ही प्रत्येक किल्ल्यावर ऐकलं असेल जसं प्रबळ माची. सो माची म्हणजे काय की किल्ला स्टार्ट झाला ना की स्टार्ट झाल्यानंतर पहिलं जे कुठचं टेकडी लागेल, हायकिंग केल्यानंतर जो प्लॅटू लागेल त्याला माची म्हणतात. सो ही मधली माची म्हणजे किल्ला चढतानाची मधली माची, म्हणून त्याचं नाव मधली माची असं मदार माची नाव झालं. सो इथं आता एक तोफ दिसते, इथे 4 तोफा होत्या. एक नागिन, 4 तोफांची नावं होती, नागिन, भवानी, धाकटी आणि लांडक असा, अशा 4 तोफा होत्या. तर तुम्ही समोरचा रूट बघताय, हा जो चित्त दरवाजा तिथून सगळ्या ग्रुपमध्ये बाकी सगळा क्राऊड वगैरे होता. हां, ही वाट अशी सरळ येते चित्त दरवाजातून आणि ती परत ह्या वाटेला मिळते. सो शत्रू चित्त दरवाजा क्रॉस करून जरी वर आला ना तरी त्याच्यावर अटॅक करण्यासाठी पण ही जागा होती, कारण ती समोर दिसतं तुम्हाला. म्हणजे शत्रू जरी चित्त दरवाजा क्रॉस करून वरती त्याने खूप लढा बुरुज जरी क्रॉस करून तो वर आला तर त्याच्यावर अटॅक करण्यासाठी म्हणून इथे तोफा होत्या. आणि दुसऱ्याचं नाव कुठेतरी म्हणजे काही ठिकाणी याचं नाव मशीद मोर्चाचा सुद्धा उल्लेख आहे. याचं नाव मशीद मोर्चा. सो त्याचे रेफरन्स असे आहेत की 1818 जेव्हा इंग्रज किल्ल्यावर आले, इंग्रजांनी हा किल्ल्याचा ताबा घेतला, तर तेव्हा लेफ्टनंट रेमंड अधिकारी होता. सो त्याने जे लिहून ठेवले ना तर त्याच्या उल्लेखामध्ये मशीद मोर्चा उल्लेख आहे. सो त्याचं कारण असं की ते तोफेचा मोर्चा होता, म्हणजे तोफांचा पहारा होता. आणि तेव्हा तोफांचा बराचसा तोफ्यांचं देखभाल करणारे हे मुस्लिम सरदार होते. सो त्याच्यामुळे तो जेव्हा अटॅक करायला, तो काही एका 1 शॉटमध्ये ते सगळ्या लढाई झाली नाही आहे. तो आला असेल, त्याने बऱ्याच वेळा इथे अटॅक केला असेल, 1-2 दिवसाची प्रोसिजर झाली असेल. सो इथले जे कोणी मुस्लिम सरदार होते ते दिवसातून 5 वेळा नमाज वगैरे पडत असतील. सो हे त्याने ऑब्झर्व केलं आणि त्याला असं वाटलं की हा इथे काही मशीद वगैरे असावी. सो म्हणून त्याने त्याच्या डायरीमध्ये त्याचा रेफरन्स तो मशीद मोर्चा म्हणून केलेला आहे. सो अशी दोन नावाची आहेत, एक मदार मोर्चा, मशीद मोर्चा. आता हे जे तुम्ही बघता नाही बाजूला ते झोलाई देवीचं मंदिर असं म्हणतात, त्याचे असं काही रेफरन्स नाही तिथे. सो तिथले जे काही मंदिरातल्या ज्या मूर्ती आहेत ना त्या आता वरती शिरकाई जे देवीचं मंदिर आहे त्याच्या शिरकाई देवीच्या मंदिराच्या मागे बऱ्याच मूर्त्या ठेवलेल्या आहेत. सो इथली मूर्ती तिथे ठेवलेली आहे असं म्हणतात, त्याच्या कुठे पुरावे नाही. सो हे कुठेतरी काहीतरी रेफरन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. खाली मी किल्ल्याची काही माहिती सांगणार होतो एक शॉर्टमध्ये, जास्त बोर पण करणार नाही, आज गर्दी पण बरीच आहे. आता हा समोर दिसतो तो हिरकणी बुरुज, बघितला आहे अशा प्रकारे. वरून काय होतं माहिती आहे, वरून हिरकणी बुरुजला जायचं असेल ना, हिरकणी बुरुज आणि भवानी खेडा हे खूप लांबचे स्पॉट आहेत. म्हणजे 1 तास जायला लागतो, परत यायला 1 तास, आणि मध्ये बाकी काही साईट्स नाही. त्याच्यामुळे मोस्टली 1 डे प्लॅनमध्ये हे स्पॉट होत नाहीत. सो किल्ल्याची बेसिक थोडी माहिती सांगतो शॉर्टमध्ये. ह्या किल्ल्याला बाजूला आता जर पॉसिबल झालं तर आपण वाघ दरवाजा जर करू, गर्दी वगैरे वर गेल्यावर तो डिसिजन होईल. आपल्या 1 डेच्या प्लॅनमध्ये वाघ दरवाजा नसतो. वाघ दरवाजाच्या समोर नाही पोटल्याचा डोंगर म्हणून, म्हणजे इंग्रजांनी जेव्हा सगळ्या तोफांचा मारा केला किल्ल्यावर तर त्यांनी पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढवल्या होत्या. त्या पोटल्याच्या डोंगराच्या बाजूला गुहेरी म्हणून डोंगर आहे. सो तेव्हा हे पूर्वी जेव्हा किल्ला नव्हता ना तेव्हा हे असेच डोंगर होते. ह्या डोंगराचं नाव होतं रायरी आणि तो बाजूचा डोंगर त्याचा गुहेरी, तर त्याची हाईट याच्यापेक्षा उंच आहे. जसं आपल्याकडे त्या अलंग मलंग ही कशी नावं आहेत, कावळ्या बावळ्या, तसा हा रायरी आणि गुहेरी अशी हे डोंगर होते. त्या रायरीचा नंतर रायगड झाला.
रायगड महाराजांचं नाव आहे. 1556मध्ये महाराजांनी हा किल्ला घेतला असं म्हणतात. सो जयदेव शकावलीमध्ये उल्लेख असा आहे की आता आपल्याकडे तुम्हाला हे माहिती असेल म्हणजे आता बऱ्याचशा नवीन प्रौढांनी सांगतो की कादंबरी म्हणजे इतिहास नसतो. आपल्याकडे जो इतिहासाचे काही सोर्स आहेत ते शकावले आहेत किंवा बकरी आहेत. सो जयदेव शकावलीमध्ये असा महाराजांनी जेव्हा पहिल्यांदा हा किल्ला बघितला त्याचं वर्णन असं केलेलं आहे की राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोट, चौतर्फा गडाचे कडे टाचल्याप्रमाणे 1.5 गाव उंच, पृथ्वी तलावर देवगिरी दौलताबाद हा किल्ला सर्व गुण संपन्न, पण त्याच्याहून हा दसपट चांगला किल्ला आहे असं ते म्हणजे त्याचा अर्थ एवढंच सगळ्यांना समजतं की राजा खासा जाऊन पाहता म्हणजे राजा स्वतः जेव्हा किल्ला इथे आला बघायला तर तेव्हा राजांचं म्हणणं होतं की हा गड देवगिरी किल्ल्यापेक्षाही 10 पट चांगला आहे. सो असे याचे रेफरन्स मिळतात. आणि आपण नाणे दरवाजा बघितला तर नाणे दरवाजा रायगड महाराजांनी च्या ताब्यात आला 1556ला आणि नाणे दरवाजाचं काम सुरू झालं हे 1570ला, म्हणजे जवळपास 15-20 वर्षांनी त्याचं नाणे दरवाजा महाराजांनी बांधून घेतला. सो हा सुद्धा गोमुख पाणीचा दरवाजा आहे. आता याचे 2 बुरुज दिसतात ना त्यांची नावं आहेत जय विजय. जय विजय म्हणजे ते असं ती परिस्थिती आहे की राजाला अभिषेक राजा जो असतो राजाला अभिषेक झाला म्हणजे तो राजा देवासमान असतो. सो विष्णूची द्वारपाल जय विजय बरोबर. आणि ह्या दरवाजे हे 2 द्वारपाल आहेत, 2 बुरुज. त्याच्यामुळे एका बुरुजाचं म्हणजे दुसऱ्याचं विजय. एकाची उंची आहे 75 फूट, दुसऱ्याची 65, दोघांची कमी असते, आपल्याचा फरक आहे. आता हे तुमच्याकडे चक्र दिसतं बघा बोल या ना कमाचा सो हा दरवाजा आहे. आपण उंबरठ्यावर जशी चिन्ह असतात ना शुभ तसं एक कमळ आपल्या संस्कृतीमध्ये शुभ होतं. म्हणजे कमळ जर दारावर आहे तर त्या घरामध्ये त्या वास्तूमध्ये सरस्वती आणि लक्ष्मीचा वास असतो म्हणून ते कमळ टाकतात. दुसरं वरतीचे शिल्प दिसतं आहे एक प्राणी आणि त्याने हत्तीला पकडलं बरोबर. त्याला व्याल शिल्प म्हणतात. तो जो प्राणी आहे ना तो प्राणी अस्तित्वात नव्हता, ते इमॅजिन केलेलं प्राणी. आता तुम्ही साऊथची जर मंदिरं केली असेल ना तर हत्तीच्या वगैरे बऱ्याच मंदिरांवर हे पाहायला मिळतो व्याल शिल्प. सो तो व्यालाने हत्ती पकडला. सो हत्ती पकडला म्हणजे काय, व्याल हे शास्त्र धर्माचं प्रतीक आहे आणि हत्ती हा मधमस्त असतो. सो तेव्हाच्या ज्या आदिलशाही कुतुबशाही वगैरे ज्या होत्या सो मराठ्यांनी ह्या आपल्या कंट्रोलमध्ये गेल्या म्हणून त्या व्यालाने हत्ती पकडला असं लागतं. आणि हा सगळं हे दिसत बघा हे ज्यामध्ये ह्याला गंजा म्हणतात. म्हणजे इन केस शत्रू सगळे दरवाजे क्रॉस करून इथे आलाच तर काय करायचं, दरवाजा बंद असायचा. ह्याच्या गंजा आहेत ना तिथे समजा शत्रू आला ते एकत्र झाला ह्या गंजांमधून उकळतं तेल होतायचं म्हणजे त्यांच्यावर पडून ते भाजणार किंवा त्याच्यामध्ये बंदुकासुद्धा ठेवताना तशी ती जागा होती. सो त्याची माहिती भरपूर आहे. आता आपण डिरेक्टली एक सरळ पॅसेज आहे बरोबर आणि असे 8 रूम आहेत. सो महाराजांना 8 रूम आहेत त्यांचे महाराज राणी महाराज म्हणजे प्रत्येकाला सेपरेट आहे ते. आता हे जे चौथरे बघतात ना सो प्रत्येकाला आतमध्ये त्यांचा बेडरूम प्लस त्यांच्यासोबत काही त्यांच्या दास्या वगैरे असायच्या त्यांच्या राहण्याची व्यवस्था, प्रत्येकाला सेपरेट किचन आणि हे जे तुम्ही बघितलं ना आता ते वॉशरूम आहे. सो तेव्हाची ही टॉयलेट सिस्टम होती. आता आपण हे म्हणजे आता हल्ली आपल्याकडे म्हणजे काय की आता आपली पूर्ण कोकण किनारपट्टी आहे इकडे सगळी बंदर होती. इकडे खाली तुम्ही चौचं खाली बाजूला हा सगळं पुस्तक आहे. तर एक्सपोर्ट इम्पोर्टचा माल व्हायचा ना तो तिकडून व्हायचा. सो सॅम्पल मार्केट म्हणजे काय की समजा बाहेरच्या देशातून कुठला तरी माल आला जहाज आलं ते लावलं चौलच्या बंदरामध्ये पण तिकडून त्याचा जो अधिकारी आला तो सगळं ते सॅम्पल घेऊन तिकडे यायचं. कारण सत्ता कोणाची इकडे होती महाराजांची. तर पुढच्या सगळ्या प्रवासासाठी परमिशन कोणाची वगैरे त्यांची. सो इथे हे व्हायचं आणि त्याला इथे सगळ्या परमिशन म्हणजे आपण म्हणतो ना की समजा मला काही कामं करायचं आहे तर मला परमिशन म्हणजे वॉर्ड ऑफिस मंत्रालय वगैरे असं तर तसं जे पेपरवर्क व्हायचं ना त्यासाठी ते लोक इथे यायचे आणि इथे आल्यानंतर त्यांचे सॅम्पल घेऊन यायचे. त्याच्यामुळे त्याच्या पुढच्या ज्या सगळ्या डील आहेत त्या पण इथे व्हायच्या. समजा मी डीलर आहे किंवा मी एजंट आहे मी कुठल्यातून बाहेरून माल आला पण इथल्या मार्केटमध्ये ऑलरेडी कोणतरी एजंट असेल जो ह्या देशामध्ये माल विकतो आणि त्याला सॅम्पल दाखवणार की हा बाहेरून माल आला असा मग तिथे डील राहणार. सो असं हे ह्याला हुजूर बाजार म्हणतात तेव्हा सगळ्या हुजूर बाजार. आणि हा जो नाग आहे ना हे नाग का आहे की म्हणजे महाराजांनी ही जी कॉन्सेप्ट महाराजांनी सुरुवात केली ना सो त्यांचं असं होतं की जेवढा पूर्ण आपल्याकडे ट्रेड होतो ना त्याच्यावर स्वतः आपला कंट्रोल हवा. रायगडावरून सगळ्या गोष्टी कंट्रोल केल्या जातात त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं केलं. तर ह्याच्यावर कंट्रोल म्हणजे आता इथे हुजूर बाजार वगैरे करायचं तर त्याच्यावर पण कोणतरी एक महत्त्वाचा अधिकारी आला. तर त्यांनी शहाजी महाराजांसोबत एक दक्षिणेमध्ये एक अधिकारी होते तिकडे ते शहाजी महाराजांचे न्यायाधीश वकील म्हणून काम करायचं. बाबाजी शेषाबा पुंडे हे त्यांचं पूर्ण नाव. तर त्यांच्या वडिलांचं नाव शेषाबा म्हणजे शेष नाही म्हणून त्यांनी जे आहे ना इथलं 1-2 गाय त्यांच्या स्वतःसाठी ठेवले आणि त्यांच्या वडिलांचं नाव शेषाबा म्हणून हा शेषनाग त्यांनी तो करून ठेवला. छोटे आता सगळं आपण